लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पूर्णा तालुक्यामध्ये ढगफुटीमुळे 6 गावांचा संपर्क तुटला। शेतकऱ्यांसह जनजीवन विस्कळीत। चुडावा मंडळात ढगफुटीचा कहर, महापुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळावर काल दुपारी अचानक आलेल्या ढगफुटीमुळे संपूर्ण परिसरात महापुराचे गंभीर संकट ओढावलं आहे। या महापुरामुळे शेकडो एकरावरील उभ्या पिकाचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या डोळ्यापुढे त्यांचे संपूर्ण कष्टबाहू स्वप्न उद्ध्वस्त झालं। शुक्रवारच्या दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे आणि नाल्यांना पूर आला। विशेषतः चुडावा, पांगरा, ढोणे, मरसूळ, बरबडी, सुहागण, आभाई, पिंपळा, लोखंडे, वाई, हिवरा या गावांमध्ये पाणी घरात, जिल्हा परिषद शाळांमध्ये घुसलं। शेतातील सोयाबीन, ऊस, हळद आणि कापसाची पिके, फळबागे पाण्याखाली गेली आहेत। शेतकरी तुकाराम ढोणे म्हणाले, या वर्षीची आशा सोयाबीनवर होती, पण आता सर्व काही संपलं। सरकारने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी। स्थानिक प्रशासनाने तहसीलदार माधव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथके पाठवली असून काही गावांमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान कोट्यावधीच्या घरात गेलं आहे। तालुका कृषी अधिकारी संतोष भालेराव यांनी सांगितलं की प्राथमिक अंदाजानुसार 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे। लवकरच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल। सामाजिक कार्यकर्ते, सरपंच उत्तमराव ढोणे, सुदर्शन होणे, गणपत शिंदे आणि युवक मंडळे पूरग्रस्त भागात मदतीसाठी पुढे सरसावली आहेत। अन्नधान्य, कपडे आणि औषधांची गरज असल्याची माहिती देण्यात आली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागणकर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.